नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण वृद्धत्व नेमकं केव्हा येतं, वृद्धत्व म्हणजे नेमकं काय, वृद्धत्व का येतं याबद्दल बघणार आहोत। वृद्धत्व का येतं याचे नेमके कारण कोणीही हमखासपणे सांगू शकलेलं नाही। तरी देखील काही शास्त्रज्ञांनी पुढील कारणं देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यातील काही प्रमुख कारणं आहेत। नंबर 1, शरीर एक यंत्र असून त्याची झीज होणारच, हे एक यंत्रच आहे आणि यंत्राप्रमाणेच त्याचं काम होणार आहे। नंबर 2, वय वर्ष 30 नंतर अनेक पेशींची निर्मिती होणं बंद होतं आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या नैसर्गिक प्रक्रियेच्या निर्मितीच्या उणीवेने वृद्धावस्था येते। काहींच्या मते विशिष्ट अंतःस्रावीय शरीर कार्य करीत असतं, पण वयाच्या काही वर्षानंतर त्या अंतःस्रावात परिवर्तन घडते आणि वृद्धावस्था येते। अंतःस्रावावर परिवर्तन काही विशिष्ट काळाने येते आणि तो काळ फिक्स नसतो। त्यामुळे वृद्धावस्था कोणाला 30 नंतर, कोणाला 40 नंतर, कोणाला 45 किंवा कुठल्या तरी विशिष्ट वयानंतर परिवर्तन घडतं आणि वृद्धावस्था येते। काहींच्या मते अनुवंशिकतेचा प्रभाव असतो। दीर्घायुष्य असणाऱ्या माता पित्यांची संतती दीर्घायुषी असते। त्याला अपवाद आहे अपघात आणि अन्य कोणत्या आजाराने मृत्यू न झाल्यास, म्हणजेच ज्यांचे आई वडील हे दीर्घायुषी असतात त्यांची संतान पण दीर्घायुष्य जगणारी असते। म्हणजेच माता पित्यांच्या आयुर्मानाचा परिणाम त्यांच्या संततीवर होत असतो। अजून अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या मताने कारण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेगवेगळी अनुमानं आहेत, कारण काहीही असो, एक मात्र सत्य आहे की वय वाढेल तसं शरीरावर वेगवेगळे परिणाम होतील आणि शेवटी मृत्यू हा अटळ आहे। आपण शरीर रचना आणि क्रियाशास्त्राचा विचार केला असता वयाच्या 30 वर्षापासून शरीराची कार्य कमी होण्याची क्रिया सुरू होते। म्हणजेच वय वर्ष 30 नंतर केव्हाही वृद्धावस्था दिसू शकते। काहींच्या मते स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजे अंदाजे 50व्या वर्षी स्त्रिया म्हाताऱ्या होतात, तर पुरुष हे 70व्या वर्षाला म्हातारे होतात। काही लोक माणसाच्या निवृत्तीच्या काळाला म्हातारपणाशी जोडतात, पण हे योग्य नाही, कारण विविध पदांसाठी वेगवेगळे निवृत्ती काळ आहेत। साधारणतः निवृत्तीच्या बाबतीत खरोखर निवृत्त झाल्यानंतर मनुष्याला म्हातारपणाचे वेध लागतात असं म्हणायला हरकत नाही। शरीराच्या अंतर्गत क्रियांचे कोणतेही मोजमाप वृद्धत्वाचे गमक बनू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे, कारण वृद्धावस्थेमुळे शरीरातल्या अवयवांवर होणाऱ्या परिणामात मोठी तफावत दिसून येते। माणसाच्या कालगणिक वयाची नेहमीच त्याच्या जीवशास्त्रीय वयासोबत सांगड असतेच असे नाही। एखाद्या 70 वर्षे वयाच्या मनुष्याची शारीरिक श्रम करण्याची क्षमता 40 वर्षे वय असणाऱ्या मनुष्यापेक्षा देखील अधिक असू शकते। यामुळे नेमकं वृद्ध कोण असा प्रश्न पडेल। थोडक्यात वृद्धत्व ही सतत वाढत जाणारी, माणसाचा जोम घटविणारी आणि शेवटी मरणाच्या दारात जाऊन थांबणारी शरीराच्या अंतर्गत प्रतिकूल बदलाची स्थिती आहे। वृद्धत्व म्हणजे नवीन परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या शरीराच्या सामर्थ्याचा ह्रास आणि त्यामुळे अंतर्गत स्थिती योग्य प्रकारे न सांभाळता येणे होय। आणि असे बदल प्रत्येक व्यक्तीपर्यंत बदलत असतात। म्हणून वृद्धत्वाविषयी मला सांगायचं आहे की मनुष्य दिसतो तसा तो असतो। दिसणे हे केवळ आपल्या दृष्टीने नव्हे तर त्याच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते। म्हणजे व्यक्ती परत्वे वृद्धत्व वेगवेगळ्या वयामध्ये येऊ शकते। काहीही असो, आपण शरीराने आणि मनाने तरुण राहण्यासाठी आयुर्वेदात वर्णन केलेल्या नियमाचे पालन केले तर निश्चितच आपले तारुण्य अधिक काळ टिकेल। म्हणजेच वृद्धत्व ही अवस्था फार उशिराने प्राप्त होईल आणि वृद्धत्व आलं तरी देखील मनाने तरुण राहण्यासाठी आयुर्वेदाचे आचरण करणे हे गरजेचे आहे। नमस्कार।